आज साबुदाण्याच्या पापड्या बनवणार आहोत आपण वाफीवरच्या। बघा, साबुदाणा भिजत टाकला होता रात्रभर, मस्त छानपैकी असा भिजलेला आहे। आणि याच्यामध्ये कलर टाकलेत बघा, केशरी आहे, हिरवा आहे, गुलाबी आहे आणि पारंपरिक पद्धतीनेच बरं। बघा, आधी पाणी तापवलं होतं, त्याच्यात बघा तुराटीच्या काड्या ठेवल्यात पारंपरिक पद्धतीनेच प्रॉपर बघा। आणि आता याच्यात पापड्या ठेवतील, 2-2, 3-3 प्रकारच्या बनवणार आहोत आपण, कलरच्या बनवणार आहोत। आणि छानपैकी मस्त कलर येईल आता याला, बघा किती मस्त होतील। हे अशा प्रेस करायच्या, दाबायच्या छानपैकी। आणि आता ह्या आई चुकलं बघा, अशा याच्या साबुदाणा टाकला, घ्या आता हातात, घेऊ आता। प्रेस करून ठेवलंय, हां बघा। आता अशा वाफेवर ठेवून द्यायचं। आपण जे काही व्हिडिओ टाकतो ते पूर्ण पारंपरिक पद्धतीनेच टाकतो, हां बरं का। आणि आता याच्यावर झाकण ठेवायचं ना, ठेव। आणि मस्त आता 10 ते 15 मिनिट मस्त चुलीवर ठेवून द्यायचं। बघा आता कशा होतील, झालं की नाही झालं बघायचं। गरम आहे बघा, हां बघा छान झाल्यात। गरम आहे बघायचं, हां साळशीनं पकडायचं आणि परत याच्यात ठेवून द्यायच्या। परत 10 मिनिटानं चेक करायच्या। हां बघा, छानपैकी झाल्यात ह्या। आणि थोड्याशा थंड होऊ द्यायच्या, थंड झाल्यानंतर छान निघतील। बघा किती छान कलर आलाय, वेगवेगळा कलर। हे नाही झालं तर थोडं थंड होऊ द्यायचं, पाण्यातून असं काढायचं, गार पाण्यातून। आणि गार पाण्यातून काढल्यानंतर चमच्यानं थोडंसं फिरवायचं, चारीकडून चमच्याने असं फिरवायचं। आणि झाले की हातातच लगेच येते बघ। आणि परातीला थोडंसं तेल लावून ठेवायचं, जेणेकरून व्यवस्थित निघेल। गरम आहे, असं गार पाण्यात ठेवायचं। हे बघा, असं छानपैकी चमच्यानं फिरवायचं, बरोबर ऑटोमॅटिकली ते निघून जाते। हां बघा, छानपैकी निघालेली आहे। आणि परातीत थोडंसं तेल लावलं आहे आणि काढलं। आणि सर्वच अशाच पद्धतीने करायचं, अशाच पद्धतीने काढायचे, पद्धतशीर हातात निघून येतात। थोडासा पाण्याचा हात लावला तरी चालेल। असे छानपैकी आधी याला तेल लावून ठेवायचं, पण तेल लावून ठेवल्यानंतर बघा हे छानपैकी। आणि आता हे वाळत टाकायच्या, अशाच पद्धतीने परत करायच्या बघा। सर्वच अशा पद्धतीने करायच्या आता छानपैकी, आणि टेस्टीला खूप छान लागतात।
बघा अशा पद्धतीने टाकायच्या आणि छानपैकी उन्हात वाळू ठेवायचा. वाळल्यानंतर खूप छान लागतात आणि तळून घ्यायच्या आणि खायच्या. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.